नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री। आज आपण बघणार आहोत मुगाच्या सोल्याची भाजी। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत भरपूर साऱ्या, त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, एक टोमॅटो आणि मुगाचे सोले स्वच्छ धुवून असे निथळून घेतलेले आहेत। तर भाजी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण मिरच्याला हलकसं भाजून घेणार आहोत। तर हलक्याशा तेल टाकून आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। तर इथे बघू शकता तुम्ही। तर मिरच्या हलक्याशा थंड झालेल्या आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे, त्याचबरोबर मिरच्या आणि लसूण घालून घेणार आहोत। छान याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। तर मस्तपैकी छान असं आपण जाडसर वाटण वाटून घेतलेलं आहे। तर एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत। त्यानंतर मी एक वाटी यामध्ये मुगाची सोले घातलेली आहेत। ही सुद्धा आपल्याला जाडसर वाटून घ्यायची आहेत। तर मुगाचे सोले सुद्धा आपले जाडसर वाटून झालेले आहेत। तर एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे। त्यामध्ये आपण सर्वप्रथम जिरे घालणार आहोत। हवं तर तुम्ही यामध्ये कढीपत्ता सुद्धा घालू शकता। तर जिरे छान असे तडतडलेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये वाटण घालणार आहोत, जे हिरवी मिरची आणि लसूणचं केलेलं आहे आणि कोथिंबीर। तर वाटण सुद्धा घालून झालेलं आहे। तर छान याला असं परतून घ्यायचं आहे। तर मस्तपैकी आपण परतून घेणार आहोत। वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे टोमॅटो। तर मीडियम साईजचा मी एक टोमॅटो घेतलेला आहे आणि छान हे सुद्धा यामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आहे अर्धा चम्मच हळदी पावडर आणि ते सुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर वाटण आपलं मस्तपैकी परतून झालेलं आहे। तर यामध्ये आता आपण सोले वाटलेले आहेत ते सुद्धा यामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचे आहेत। तर यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, तर बघू शकता। तर अशाच पद्धतीने यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालूया। तर गरजेनुसार पाणी घालून झालेलं आहे आणि ही सोल्याची आमटी, मुगाच्या सोल्याची आमटी चवीला तर अप्रतिम आहेच आहे, पण त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा आहे। तर एक वेळेस तुम्ही ही आमटी नक्की ट्राय करा। बनवायलाही खूप सोपी आहे आणि तुम्ही ही गरम गरम भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। तर छानपैकी याला मीडियम गॅसवर आपल्याला उकळी आणायची आहे। मंद गॅसवर ही छान शिजून घ्यायची आहे। तर शिजून घेणार आहोत। तर भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 छान अशी उकळी आल्यानंतर लगेच भाजी बंद करायची आहे। तर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि मंद गॅसवर मी ही भाजी 7 ते 8 मिनिटं छानपैकी अशी शिजून घेतलेली आहे। तरी सुद्धा मी 2 ते 3 मिनिटं छान अशी मीडियम गॅसवर शिजून घेणार आहे। तर रेडी झालेली आहे आपली चवीला अप्रतिम लागणारी मुगाची आमटी। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद आणि ही भाजी एक वेळेस नक्की ट्राय करा।